नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचं भाषण सांगणार आहे. हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ह्याचा तुम्हाला स्पर्धांसाठी नक्की उपयोग होईल. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर चला सुरू करू आपल्या आजच्या शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या भाषणाला. सर्वप्रथम परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिक हो. आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला, जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टीका चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस आणि या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत, श्रीमान योगी, लोककल्याणकारी राजे, प्रशासन करते जाणते राजे, शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय. शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला, म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसलेकडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांच्या प्रशिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर, कोंडाजी फरचंद अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती. शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणक्य बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूला धुळ्यात पाडले, म्हणजे त्यांना हरवून टाकले आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रूंचा नाश करून हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट, संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणले. 6 जून 1674 रोजी आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि सुमारे 350 वर्ष गुलामगिरीत पडलेल्या जुलमी शासनकर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या गोरगरीब रयतेला लोक कल्याणकारी, न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला. शिवाजी महाराजांचा लढा अन्यायाविरुद्ध होता, मुसलमानांविरुद्ध नव्हता. शिवराय हे सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत. अफजल खान भेटीच्या वेळी त्यांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा त्यांचा प्रमुख विश्वासू सेवक होता. शिवराय हे पर्यावरण प्रेमी होते. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करत असत. त्यांचा सर्व सारा माफ करत शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता. शेतकऱ्यांना मान होता. साधू संतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता. अशा प्रकारे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते, तर ते एक स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे एक शिल्पकार होते. राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबा समान मात्र कुणी न झाला. गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवबा झाला. जय भवानी, जय शिवाजी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचं भाषण संपलेलं आहे. मुलांना जर तुम्हाला आजचं भाषण आवडलं असेल तर भाषणाला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.